तर आज हमारे व्लॉग में आपको कुछ अलग दिखने वाला है, एक अलग रक्षाबंधन। अगर आपको वो देखना है तो हमारा व्लॉग लास्ट तक जरूर देखिएगा। तर लास्ट पर्यंत नक्की आपला व्लॉग बघा। इथं मेंदूवड्याची तयारी केली आईनी खास रक्षाबंधनसाठी, आणि आमचा ऑलरेडी हा प्लॅन ठरला होता। तर आता मी आधीपासून शूट नाही केलं कारण तेवढा वेळच नव्हता। पण जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी नक्की याची रेसिपी तुम्हाला सांगेन की घरीच पीठ वगैरे कसं तयार करायचं। मी इथं चटणी पण तयार करून घेतली, किती छान चटणी झाली बघा। आता कढीपत्ता नव्हता त्यामुळं काय कढीपत्ता मी घातला नाही, आणि इथं सांबर करायला ठेवलंय। तर तुम्हाला सांबर जास्त आवडतं का चटणी जास्त आवडती हे मला कमेंटमध्ये सांगा। मला तर दोन्ही आवडतं, आणि माझ्या बहिणीला फक्त सांबार आवडतं आणि आईला फक्त चटणी आवडते। असं काहीच आमच्यात पद्धत आहे। आता प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आवडीनिवडी आहेत। आणि मामा पण येणार आहेत, तर मग आज काहीतरी स्पेशल म्हणून इथं नूडल्स शिजवून ठेवल्यात। का तर चायनीज करायचं आज ठरलंय आमचं। व्हेज बरं का, ना तर तुम्ही म्हणाल श्रावणात नॉनव्हेज खाती का काय, तर नॉनव्हेज नाही व्हेज। इथं सगळं कटिंग चॉपिंग चाललंय, तिने इथं सगळं कटिंग चॉपिंग करून ठेवलंय। तर आता ही रेसिपी पण मला माहित नाही मला अख्खी तुम्हाला दाखवता येईल की नाही। हाय म्हण ग। मंचुरियनची तयारी करून ठेव, पण माहिती नाहीये की सगळ्या रेसिपी मी तुम्हाला फुल दाखवू शकेन की नाही, कारण एवढी घाई चालली। आज सकाळपासून आम्ही काही खाल्लं पण नाही, मी घाईत गेले पटकन दुकानातून, कारण आत्ता मामा येणारचे कन्फर्म झालं ना। वड्याचं आमचं आधीच ठरलेलं, मग ते नूडल्स शिजवण्यापासून सगळं। तर मग तरी मी ट्राय करेन तुम्हाला चायनीजचं वगैरे रेसिपी दाखवण्याना। पण एकदा हाय बोला, मला अशी सवय बरं का, असं मधनं इथं झाडांना बघायची, सकाळपासून बघितलं नव्हतं। एक फुल पण आलंय जास्वंदीचं, काढू का नको असा विचार करते मी। इथं बघा आपलं आहे ना मेंदूवड्यांचं ताट तयार आहे। आम्ही काय आता ते होलवाले नाही केले कारण त्याला खूप वेळ लागतो आणि खूप जास्त भूक लागलेली। तर कसं वाटतं तुम्हाला? तर मी आता खाते आणि खाऊन झाल्यावर तुम्हाला भेटते। आपलं चायनीजचं आहे ना सूप तयार झालंय। मी याची रेसिपी आहे ना तुम्हाला एखाद्या शॉर्ट मध्ये वगैरे दाखवेन, कारण आता व्लॉग मध्ये मी विसरले घ्यायची, आणि एवढा आपल्याला आता खूप जास्त घाई आहे। तर मी एखाद्या शॉर्ट मध्ये याची रेसिपी दाखवेन। मी कुठलाही मसाला वगैरे काही यूज केलेला नाहीये या सूप मध्ये, सगळं फ्रॉम क्रॅश केलं। इथं तुम्हाला सॉस वगैरे सगळं दिसत असेल। इथं आपले मंचुरियन पण फ्राय करून झालेले आहेत, कोबीचे मंचुरियन, कारण आपण व्हेज चायनीज करतोय। तर आता जरा आपण सूपला इथं उकळी येऊन देऊया। मी यात कॉर्नस्टार्च पण टाकलाय घट्ट होण्यासाठी। घट्ट झाल्यावर सूप तसंच ठेवून जायचं, आणि मग जेव्हा खायचं असेल तेव्हा हे मंचुरियन त्यात टाकायचे, म्हणजे ते मंचुरियन जास्त गिळगिळीत होत नाही। सगळं काम झालेलं आहे आता, म्हणजे माझ्याकडे जे काम होतं ते झालेलं आहे, सूप करायचं आणि मंचुरियन करायचं। आता नूडल्स वगैरे आई करणार आहे, तर मी थोडं थोडं तुम्हाला दाखवते, कारण आता खूप जास्त घाई आहे। आणि मी एकदा इन डिटेल रेसिपी पण तुम्हाला नक्की दाखवेन। तर आता मला असं वाटतं आवरावं का मग संध्याकाळी आवरावं असं मला वाटतंय। रील पण करायच्यात, तर आता माझी बहीण तर करते ऑलरेडी, पण आता मला असं वाटतंय की जर परत मामा आले तर मग ते अर्ध्यावरच राहणार। मग मी असा विचार करते की आता आवरू का नको आवरू का नंतर आवरू। आणि बाय द वे मला चलो अब हम सोचते तैयार होना है या रुकना है या बाद में तैयार होना है, क्योंकि मला ना असं खूप जास्त वेळ आवरून बसायला किंवा असं चेहऱ्यावर मेकअप असला मला फार इरिटेट होतो। तुम्ही पण तसेच आहेत का मला सांगा। तो चलो अब मिलते है। काम आवरून आम्ही इथं बसलोय, आणि आई गेलीये तिच्या पप्पांच्या बहीण आली आहे म्हणून आजीच्या घरी। तर आम्ही आता इथं चहा घेतो, आणि मग मी तुम्हाला पुढं सांगते की आता पुढं बघूया तुम्हाला काय दाखवू शकते मी। खूप कंटाळा आलाय खूप जास्त। आमचं जेवण पण आत्ताशी झालंय, आणि आता लगेच 15-20 मिनिटात चहा घेतोय, कारण इतकं डोकं दुखतंय की त्याला काय। इथं मला नाकाला ना कापलंय बरं का, त्यामुळं फेस रेझर करताना जपून करा सगळ्यांनी। छान रेडी झाले होते, आता आम्हाला राख्या बांधायच्या होत्या कारण। तर आता तुम्हाला कळेलच की हे रक्षाबंधन का वेगळं आहे इतर बहिणी भावांच्या रक्षाबंधनापेक्षा। तर हा व्लॉग नक्की लास्ट पर्यंत कंटिन्यू करा, आणि मी कशी दिसते हे मला नक्की सांगा। आणि हा मेकअप जर तुम्हाला बघायचा असेल ना तर मी शॉर्ट मध्ये पोस्ट केलाय, एकदम सिंपल मेकअप आहे, ओनली इन 5 मिनिट्स। तर नक्की आपले शॉर्ट्स बघा। माईकमध्ये का बोलते, तर मी आहे ना माझ्या बहिणीसाठी गिफ्ट घेतलेत। आता ते काय आहे ते तिला माहीत नाही आहे, ती नेहमी माझ्यासोबत असते, पण तिला सरप्राईज द्यायचं म्हणून मी काल एकटे जाऊन गिफ्ट घेऊन आले। तर आता हे तिच्यासाठी पण सरप्राईज असणार आणि तुमच्यासाठी पण असणार। मी काय गिफ्ट आणले, तिचं एकदम फेवरेट गिफ्ट आणलेत मी। तिला मी सांगितले की तू मला काय गिफ्ट दिलं तर मी तुला देणार, नाही तर नाही देणार। तर व्लॉग लास्टपर्यंत नक्की बघा, गिफ्ट काय ते बघायचं असेल तर।
रक्षाबंधन झालं, आम्ही दोघींनी एकमेकीला राख्या बांधल्या. तर आता तुम्हाला कळालंच असेल की हे रक्षाबंधन इतर रक्षाबंधनापेक्षा का वेगळं आहे. कारण हे बहिणी बहिणींचं रक्षाबंधन आहे, ना की बहीण भावांचं. तर मला असं वाटतंय आता बरेच जण हे करत असतील, असं नाही की आम्हीच हे केलंय. तर आम्ही दोघी बहिणी बहिणीच आहे, तर आम्ही इतर कुणाला राखी न बांधता आम्ही एकमेकीलाच राखी बांधतो. आणि मला असं वाटतं की एखादी बहीण पण एका बहिणीचं चांगलं रक्षण करू शकते. आणि मी तर खरखरची सपोर्ट सिस्टीम आहे. आणि मी तिला काय गिफ्ट दिलंय बघा, दाखव. हे बघा, हे वॉच आणि ब्रेसलेट. ह्याच्या पुढची स्टोरी ऐका. मी तिला म्हणलं की तुला काय कुठल्या टाईपची कॅडबरी पाहिजे ती मी देते तुला, तर तिनं सांगितलंय मला ते तुम्ही शॉर्ट मध्ये बघा कसली कॅडबरी तुम्हाला बघायची. आता गंमत बघायची असेल ना तुम्हाला, तर आपला शॉर्ट व्हिडिओ नक्की बघा जो की मी पोस्ट करेन. आणि तुम्हाला आजचा आपला व्लॉग कसा वाटला हे मला नक्की सांगा. आणि आमचा रक्षाबंधन सेलिब्रेट करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला नक्की सांगा. और हमारे चैनल को लाइक शेयर और सब्सक्राइब जरूर कीजिएगा. आज के लिए इतना ही, बाय.